कौसल्या सुप्रजा रामपूर्वा सन्ध्या प्रवर्तते। उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमालिकम्। कौसल्या सुप्रजा रामपूर्वा सन्ध्या प्रवर्तते। उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमालिकम्। उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज। उत्तिष्ठ कमलाकान्त त्रैलोक्यं मङ्गलं कुरु। उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज। उत्तिष्ठ कमलाकान्त त्रैलोक्यं मङ्गलं कुरु। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। श्री व्यंकटेश सुप्रभातम। मित्रमैत्रिणींनो, भगवान श्री विष्णूंच्या कृपाशीर्वादाकरता रोज आपण श्री व्यंकटेश सुप्रभातम श्रवण करावे किंवा पठन करावे। श्री व्यंकटेश बालाजी हे भगवान श्री विष्णूंचे एक रूप आहेत। श्री व्यंकटेश सुप्रभातम याच्या श्रवण आणि पठनाने काय होतात फायदे? मित्रमैत्रिणींनो, चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमधून श्री व्यंकटेश सुप्रभातम श्रवण आणि पठनाने काय होतात फायदे। मित्रमैत्रिणींनो, व्यंकटेश सुप्रभातम श्रवण आणि पठन केल्यास मन प्रसन्न होते आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा दिवसभर प्राप्त होते। श्री व्यंकटेश सुप्रभातम ज्या वास्तूत किंवा घरात पठन होते त्या वास्तूत पवित्र वातावरण निर्मिती होऊन नकारात्मक ऊर्जा दूर होते। मित्रमैत्रिणींनो, या स्तोत्राच्या पठन आणि श्रवणामुळे भगवान श्री विष्णू यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते। श्री व्यंकटेश सुप्रभातम हे संस्कृत भाषेत असल्याने जेव्हा हे पठन होते तेव्हा त्या व्यक्तीचे उच्चार स्पष्ट होतात। श्री व्यंकटेश सुप्रभातम श्रवण पठनाने मनाची एकाग्रता वाढते। श्री व्यंकटेश सुप्रभातम श्रवण आणि पठनामुळे स्मरणशक्ती वाढते। मित्रमैत्रिणींनो, श्री व्यंकटेश सुप्रभातम या स्तोत्रामुळे संघर्षात्मक स्थितीत आपल्याला योग्य दिशा मिळते। कोणता निर्णय घ्यावा याचे मार्गदर्शन होते आणि नंतर वेळेत ते कार्य सिद्धही होते। अर्थात पश्चातापाची वेळ आपल्यावर येत नाही। वेळेत आपण योग्य निर्णय घेऊ शकतात। मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्री व्यंकटेश सुप्रभातम श्रवण पठनाने आपल्याला फायदे होतात। मित्रमैत्रिणींनो, आपल्या घरात जर श्री व्यंकटेश सुप्रभातम ऐकले जात असेल, अर्थात श्रवण होत असेल किंवा पठन होत असेल, तर आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा आणि याचे आपल्याला जर काही शुभ फलिते प्राप्त झाली असतील तर आम्हाला आपला अनुभव नक्की कळवा, जेणेकरून बाकीच्यांनाही याचे ज्ञान अवगत होईल। मित्रमैत्रिणींनो, श्री व्यंकटेश सुप्रभातम पठन श्रवणामुळे आपल्या घरात नक्कीच लक्ष्मीचाही वास होतो, कारण भगवान श्री विष्णूंच्या मागे लक्ष्मी आहेच आणि ती येतेच। त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी वास्तव्य करतेच। मित्रमैत्रिणींनो, श्री व्यंकटेश सुप्रभातम आपल्याला आमच्या चॅनललाच ऐकायला मिळेल, तेव्हा आपण तो व्हिडिओ नक्की ऐकावा, पहावा। आपल्याला नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि आपला दिवस सफल ठरेल। धन्यवाद। मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल। धन्यवाद। कौसल्या सुप्रजा रामपूर्वा सन्ध्या प्रवर्तते। उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमालिकम्। कौसल्या सुप्रजा रामपूर्वा सन्ध्या प्रवर्तते। उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमालिकम्।
उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकान्त त्रैलोक्यं मङ्गलं कुरु उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकान्त त्रैलोक्यं मङ्गलं कुरु।